सन 1945 दुसरे महायुद्ध अखेरच्या टप्प्यात पोहोचले होते. त्या काळात बर्माच्या दाट जंगलांमध्ये प्रत्येक झाडामागे मृत्यू दबा धरून बसला होता. जपानी सैन्याने संपूर्ण दक्षिण पूर्व आशियावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. मात्र या नरकासमान रणांगणात भारतीय सैनिक नायक ज्ञानसिंग यांनी असा इतिहास घडवला जो आजही अंगावर शहारे आणतो. नायक ज्ञानसिंग 1937 साली ब्रिटिश इंडियन आर्मीमध्ये भरती झाले. द्वितीय महायुद्धादरम्यान ते 15व्या पंजाब रेजिमेंटच्या 4थ्या बटालियनमध्ये कार्यरत होते. 2 मार्च 1945 रोजी बर्मातील कामिये ते मिंगियान जाणारा रस्ता रणनीतीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा होता. जपानी सैन्याने दाट जंगलं आणि खोल दऱ्यांचा फायदा घेत मजबूत भूमिगत बंकर उभारले होते. मशीनगन आणि तोफांच्या सततच्या माऱ्यामुळे ब्रिटिश भारतीय सैनिकांना अक्षरशः जमिनीला खेळून राहणे भाग पडले होते. पाण्याचे सर्व स्रोत शत्रूच्या ताब्यात होते. चित्र स्पष्ट होते. जर ही पोस्ट ताब्यात घेतली नाही तर पुढे जाणं अशक्य होते. 2 कंपन्यांनी शत्रूला 4ही बाजूंनी घेरले. मागील उंच भूभाग ताब्यात घेतला गेला. पहिला हल्ला यशस्वी झाला. त्यानंतर उजव्या बाजूच्या गावावर आक्रमण करण्याचा आदेश मिळाला. रणगाड्यांसह प्लाटून पुढे सरसावली. नेतृत्व करत होते नायक ज्ञानसिंग. शत्रू सैनिक निवडुंगाच्या कुंपणाजवळ खड्ड्यांमध्ये लपून बसले होते. ज्ञानसिंगांना जाणवले की शत्रू अगदी जवळ आहे. त्यांनी मशीन गन धारकाला आडोसा देण्याचा आदेश दिला आणि स्वतः एकटेच पुढे झेपावले. टॉमी गनच्या सहाय्याने त्यांनी मुख्य शस्त्र चौकीवर असलेल्या 4 जपानी सैनिकांना ठार मारले. इतक्यात लपून बसलेल्या जपानी अँटी टँक तोफेने रणगाड्यांवर जोरदार हल्ला चढवला. अनेक सैनिक जखमी झाले. परिस्थिती अत्यंत गंभीर झाली होती. ज्ञानसिंगांनी क्षणार्धात ओळखले की हे बंकर नष्ट केले नाहीत तर संपूर्ण युनिट नष्ट होईल. आदेशाची वाट न पाहता, जीवाची पर्वा न करता स्टेन गन हातात घेऊन ते थेट शत्रूवर तुटून पडले. स्वतः जखमी असूनही गोळ्यांच्या वर्षावात पुढे सरकत त्यांनी अँटी टँक तोफेच्या संपूर्ण पथकाचा नायनाट केला आणि ती तोफ एक हाती ताब्यात घेतली. यानंतर संपूर्ण तुकडी पुढे सरकली. निवडुंगाच्या अरुंद वाटेतून सैनिकांना सुरक्षित मार्ग दाखवत त्यांनी शत्रूची सर्व ठाणी उद्ध्वस्त केली. या सेक्टरमध्ये सुमारे 20 जपानी सैनिक मारले गेले. त्यापैकी बहुतेकांचा ज्ञानसिंग आणि त्यांच्या युनिटने खात्मा केला होता. रणनीती बदलली गेली आणि हल्ला नव्या दिशेने वळवण्यात आला. ज्ञानसिंगांना वैद्यकीय छावणीत जाण्याचा आदेश देण्यात आला, पण त्यांनी नकार दिला. त्यांचे शब्द होते, ऑपरेशन पूर्ण होईपर्यंत मी इथून हलणार नाही. जखमी अवस्थेतही त्यांनी गोळीबार सुरू ठेवला. ग्रेनेडच्या सहाय्याने शत्रूचा नायनाट करत राहिले. त्यांच्या अदम्य शौर्यामुळे अनेक भारतीय सैनिकांचे प्राण वाचले. अखेर पूर्ण मोहीम यशस्वी झाली. या अद्वितीय पराक्रमासाठी 16 ऑक्टोबर 1945 रोजी बकिंगहॅम पॅलेसमध्ये किंग जॉर्ज 6वे यांच्या हस्ते त्यांना व्हिक्टोरिया क्रॉस प्रदान करण्यात आला. युद्धानंतरही त्यांची सेवा अखंड सुरू राहिली. स्वातंत्र्यानंतर ते भारतीय सैन्यात दाखल झाले आणि 1962च्या भारत-चीन युद्धात तसेच 1965च्या भारत-पाक युद्धात त्यांनी सक्रिय भूमिका बजावली. त्यांचे नाव आजही लंडनमधील मेमोरियल गेट्सवर सुवर्णाक्षरांनी कोरलेले आढळते. 2 मार्च 1945ची ती लढाई केवळ एका रस्त्याची लढाई नव्हती. ती होती भारतीय सैनिकाच्या अदम्य इच्छाशक्तीची विजयगाथा. 6 ऑक्टोबर 1996 रोजी भारत मातेचा हा शूर सुपुत्र पंचतत्वात विलीन झाला. पण नायक ज्ञानसिंग यांची कथा आजही प्रत्येक पिढीला एकच संदेश देते. जेव्हा धैर्य जिवंत असते तेव्हा पराभव ही पराभूत होतो.